नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन येतो आणि मग आता ही अस्मिताताई म्हणते, अरे ते बघ मामा आला आणि आज मामानी मामीसाठी काय सरप्राईज आणला असेल. आणि मग मंडळी आता कल्पनाताई म्हणतात, कशावरून ग? मग मंडळी बघा, आता अस्मिताताई म्हणते, अगं मगाशी अर्जुनने सायलीला केलेला मी मेसेज वाचला. मग मंडळी बघा, आता हे कल्पनाताई म्हणतात, अस्मिता असे नवरा बायकोचे मेसेज काय वाचायचे नसतात. आणि मंडळी बघा, आता अर्जुन आहे ना आता आलेला आहे आणि मग आता तो येऊन म्हणतो, मम्मा बायको कुठे आहे? मग मंडळी आता अस्मिताताई म्हणते की वरच आहे, रूम मध्ये. मग मंडळी आता अर्जुन काहीच विचार नाही करत आणि मग आता तो डायरेक्ट वर जातो. आणि मग मंडळी बघा, आता वर गेल्या गेल्या आता सायली विचारते, बघू? तर मग आता अर्जुन म्हणतो, काय बघू? मग मंडळी आता सायली म्हणते, अहो तुम्ही सरप्राईज आणणार होतात ना माझ्यासाठी. मग मंडळी आता अर्जुन सायलीचं सरप्राईज तिला तिच्या हातात देतो. आणि मंडळी तिकडे आता अस्मिताताई हे सगळं बघत आहे. आता मंडळी बघा, आता सायली जेव्हा ते सरप्राईज बघते ना, तेव्हा आता ती लय जोरात म्हणजे आता ती खुश होते. आणि मग आता ती म्हणते, अय्या चिंच बोरं, हे बघून तर माझ्या तोंडालाच पाणी सुटलंय. आणि मग मंडळी आता ती बेडवर जाऊन बसते आणि मग आता ती ते खायला लागते. आणि मग मंडळी बघा, आता सायली म्हणते, सरप्राईज म्हणाल्यावर मला वाटलं की तुम्ही काहीतरी ते गजरा वगैरे आणाल. मग मंडळी आता अर्जुन सायलीच्या बाजूला जाऊन बसतो आणि मग आता तो सायलीला म्हणतो, मी तुला म्हणतो होतो ना की मी तुझ्यासाठी असं सरप्राईज आणणार आहे. ते सरप्राईज मी तुझ्यासाठी आतापर्यंत कधीच नाही आणले. आणि इकडे आता अस्मिताताई म्हणत आहे, चिंच आणि बोरं. आणि मंडळी आता अस्मिताताई पळत पळतच आता कल्पनाताईकडे येते आणि मग आता ती म्हणते, मम्मा मम्मा सॉलिड न्यूज आहे, अर्जुनने सायलीसाठी काय सरप्राईज आणले माहितीये? अगं तो तिच्यासाठी चिंच आणि बोरं घेऊन आलाय आणि सायली आहे ना लय खुश झालीये माहितीये का? आणि बघा मंडळी, आता अस्मिताताई आहे ना ते सगळं दाखवायला आहे ना आता कल्पनाताईंना सायली आणि अर्जुनच्या रूमच्या बाहेर घेऊन आलीये. आणि इकडे सायली मस्त पैकी ते चिंच आणि बोरं खात आहे. आणि आता सायली म्हणते, मला एक सांगा, तुम्हाला कसं माहिती मला चिंच आणि बोरं आवडतं? मग आता अर्जुन म्हणतो, बायकोला काय आवडतंय ते कोणाला माहित असेल? नवऱ्याला माहित असेल ऑब्विसली. आणि मंडळी आता ते खाताना आहे ना आता सायलीचा असा डोळा एक बंद होत असतो. तर मग आता अर्जुन म्हणतो, सायली तुम्हाला डोळा मारते? तर मग आता सायली म्हणते की तुम्ही एक खाऊन बघा, तुमचा पण एक डोळा बंद होईल. आणि खरंच मंडळी ते खाल्ल्यानंतर आहे ना आता अर्जुनचा एक डोळा बंद होतो आणि आता तिथून कल्पनाताई आणि अस्मिताताई आले आहे. आता मंडळी अर्जुन म्हणतो, अस्मिताताई आणि मम्मा तुम्ही दोघं इथे कसे काय? मग मंडळी आता अस्मिताताई म्हणते, अरे मी आहे ना मी मम्माच्या रूम मध्ये चालले होते, तर मग माझा तोल गेला आणि मग मी तुझ्या रूम मध्ये येऊन पडले आणि मग मम्माचा पण तोल गेला आणि मग मम्मा पण मग माझ्यासोबत येऊन इकडे रूम मध्ये पडले. आता मंडळी अर्जुन म्हणतो, काही काय बोलते का अस्मिताताई, खोटं नको बोलू. आता मंडळी अस्मिताताई म्हणते की चोरून लपून बघत होते, पण मला कळलं ना तुमचं सिक्रेट. मग आता सायली म्हणते, कसलं सिक्रेट? मग आता अस्मिताताई म्हणते की मी आई झाल्यानंतर थोड्या दिवसांनी आत्या पण होणार आहे. आणि मग मंडळी आता अर्जुन आणि सायली हसतात. मग मंडळी आता अर्जुन काय म्हणतो, अगं मम्मा तुला आठवत नाही का, अगं मी सायलीकडून ती स्क्रॅप बुक भरवून घेतली होती, त्याच्यात सायलीने लिहिलं होतं की मला चिंच बोरं खायला आवडतं. आणि मंडळी बघा, आता सायली आहे ना अस्मिताताईच्या अशी जवळ येते आणि मग आता सायली अस्मिताताईला चिंच चारते. आणि मंडळी आता अर्जुन मनातल्या मनात विचार करायला लागतो, ऐको ही माणसं ना तू तुझ्या प्रेमाने कमवली आहेस आणि मी तुझ्या आईबाबांना आता सोडून राहणार म्हणजे राहणारच. आणि मंडळी आता इकडे ही नाटकी प्रिया विचार करत आहे, तो नागराज माझी मदत का करत होता? त्याला का असं वाटत होतं की मी या घरात यावं? त्या किल्लेदार समोर, त्या अर्ध्या मेंदूच्या बाईच्या समोर माझी बाजू घेत होता. आणि आता आपल्याला भूतकाळामधला दाखवण्यात आलेला आहे की कसा नागराज या प्रियाची साईड घेत होता. आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा, त्या महिपतने आहे ना एक पाटील साहेब एक नावाच्या माणसाला बोलवलेलं आहे. आणि मग आता हा महिपत त्याला म्हणतो, ले महत्वाचं काम आहे बरं तुमच्याकडं. आणि मग मंडळी आता महिपत आहे ना एक फोटो आहे ना या पाटील साहेबला देतो. आणि मग आता तो म्हणतो, हा फोटो आहे ना तुमच्या डोक्यात आहे ना असा स्टॅम्प करून ठेवा. आणि ही मुलगी कुठे हरवली होती, काय करायची, हिचे आई बाप कोण आहेत, काय हे सगळं तुम्ही उद्या मला आणून द्यायचंय. आता मंडळी आता हा पाटील साहेब म्हणतो, हा फोटो जरासा जुना दिसतोय. नाही म्हणजे काय ना, एवढ्या जुन्या पोलीस रिपोर्ट मध्ये याची इन्फॉर्मेशन काढायची जरा अवघड आहे. आता मंडळी हा महिपत ना या माणसाला पैसे देतो आणि मग आता हा माणूस म्हणतो, कठीण आहे पण अशक्य नाहीये. आणि मग आता मंडळी बघा,
सायली इकडे आता लय टेन्शन मध्ये बसलेली आहे आणि मंडळी आता अर्जुन आहे ना तिच्याकडे बघतच राहतो ही का टेन्शन मध्ये आहे. आणि मग आता अर्जुन सायलीकडे जाऊन बसतो आणि मग आता तो सायलीला म्हणतो काय ग एवढा कसला विचार करते तू. आणि मंडळी आता ही सायली म्हणते की प्रतिमा आत्याचा विचार करत आहे. प्रियाच्या बाबतीत जी आपल्याला भीती वाटतेय ती खरी ठरणार आहे. मग मंडळी आता अर्जुन म्हणतो म्हणजे. मग मंडळी आता सायली म्हणते म्हणजे मी म्हणाले होते ना जी मुलगी आपल्या आईच्या या गोण्यांच्या बाबतीत असं वागते ती काही करू शकते. आणि आता इकडे मंडळी ही प्रिया आहे ना या सुमनताईकडे आली आहे आणि आता तिकडे म्हणते सुमन काकी. आणि आता ही प्रिया आहे ना सुमनताईकडे येते आणि मग आता ती म्हणते सुमन काकी अगं तू पण माझ्याशी काय असंच वागणार आहेस का. तूही माझ्याशी बोलणार नाही का. मी तुला सॉरी म्हणायला आले. मग आता सुमनताई म्हणते की मला कशाला सॉरी बोलते तुझ्या आई वडिलांना बोल सॉरी. आता ही प्रिया म्हणते मला मान्य की मी त्यांची अपराधी आहे. माझ्या वागण्यामुळे तुला आणि नागराज काकांना खूप त्रास झाला. आणि मंडळी आता इकडे सायली अर्जुना म्हणते मी मी आज प्रतिमात्याच्या घरी गेले होते. आणि मग मंडळी आता सायली आहे ना सगळं सांगते की या प्रियाने काय काय नाटकं केली ते. आता हे सगळं ऐकून अर्जुनने भडकतो का मंडळी. आणि आता तो म्हणतो चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊया आणि त्या तन्वीला बाहेर काढूया. आणि मग आता सायली अर्जुनला म्हणते थांबा जरा तुम्ही शांत व्हा. अहो तुम्ही जे आता निर्णय घेत आहे ते तर अजून रविराज काकांनी पण नाही केलं मग आपण कसं करायचं. आणि मंडळी आता इकडे ही प्रिया आहे ना या सुमनताईला तिचा हात दाखवून म्हणते हे बघ सुमन काकी जर तुझ्या जर असा हातावर जर सुरा मारला असता तर मग तू काय केलं असतंस. जर कोणी तुझ्या डोक्यावर जर अशी पिस्तूल ठेवली असती तर काय केलं असतंस. आणि हे सगळं मंडळी तो सुमनताईला सण नाही होत. आणि मग आता ती म्हणते बास बास. आणि मग आता ती जराशी पुढे उभी राहते. आणि मग आता ही प्रिया म्हणते हे बघ सुमन काकी तुला हे सगळं ऐकवत नाहीये पण हे सगळं मी त्या महिपत चिकरे करून सहन केलं आहे. कारण तेव्हा मी एकटे होते म्हणून मी घाबरायचे. सुमन काकी हे बघ तू फक्त मला माफ कर. चला आता सुमन काकी तर मला माफ केलं आता नागराज काकाची आता माफी घ्यायला हवी. कुठे आहे ते. आता हे ऐकून सुमनताई जराशी घाबरते आणि मग आता ती म्हणते ते ते बाहेर गेलेत. अच्छा बाहेर गेलेत. बाहेर कुठे गेलेत. आणि आता सुमनताई काय बोलत नाही त्यामुळे आता ही प्रिया बाहेरून म्हणते बरं झालं सुमन काकी मला माफ केलं. आणि आता ही प्रिया विचार करते नागोबा आणि या महिपतनी माझ्या विरोधात प्लॅन केलाय सावध राहा प्रिया. आणि आता इकडे सायली अर्जुनला म्हणते कसं आहे ना प्रिया प्रतिमातेची मुलगी आहे. मग आता अर्जुन म्हणतो पण त्याची व्हॅल्यू या तन्वीला आहे का. मग आता सायली म्हणते ते तर नाहीये हे पण मला तर मान्य आहे पण जर प्रतिमाते पण या प्रियासारखे वागल्या तर मग त्या दोघांमध्ये अंतरच काय. आणि आपल्याला माहिती आहे की प्रतिमात्या असं कधीच वागणार नाही. खरं सांगू का कधीतरी त्या प्रियाला अक्कल येईल अशी आशा करायला आपल्याला काय बिघडतंय. मग आता अर्जुन म्हणतो तू हे जे काय बोलली आता त्याच्यावर तुझा तरी विश्वास बसतोय काय ग. कमाले बाबा. एकीकडे सायली 2.0 तन्वीच्या हातावर बांब लावून तिला घाबरवते आणि आता असं म्हणते की ती सुधरेल लवकरच. काय करायचं ग सायली तुझं. मग मंडळी आता सायली म्हणते काहीच नका करू नाही ते काय ना आजचा दिवस पेक्षा उद्याचा दिवस चांगला जाईल अशी आशा करायची. मग आता अर्जुन म्हणतो राईट बरोबर बोललीस तू. आणि आता मंडळी तुम्ही इकडे बघा हा जो पाटील आहे ना तो काहीतरी शोधत आहे. मग आता त्याला कोणता तरी आवाज येतो पाटील. आणि मग आता तो म्हणतो सर. आणि मंडळी ते इन्स्पेक्टर सावंत असतात आणि मग आता ते म्हणतात की पाटील तुम्हाला एक फोटो सेंड केलाय मी तो फोटो व्यवस्थित बघा. आणि मग आता ते इन्स्पेक्टर सावंत जातात आणि मग मंडळी आता हा पाटील आहे ना हा तो ते फोटो बघतो आणि मग आता तो त्या महिपतने दिलेला त्या प्रियाचा फोटो लहानपणीचा आता तो हातात घेतो. आणि मग आता तो म्हणतो अरे इथं तीच मुलगी आहे जिचा फोटो शिखरेने मला दिला होता. म्हणजे शिखऱ्याने सुभेदार हिला शोधतायत. आणि मग मंडळी बघा आता असं बोलून आहे ना तो कुठले तरी फाईल वगैरे शोधायला लागतो. आणि मग आता त्याला ती फाईल भेटते. आणि मग आता तो म्हणतो या मुलगीची मिसिंग कंप्लेंट तर नाहीये पण चोरी करण्याची कंप्लेंट तर आहे. मग मंडळी आता तिथून एक आहे ना पोलीस येतो आणि मग आता तो म्हणतो पाटील काय करताय. मग मंडळी आता पाटील म्हणतो अहो त्या शिखरेने मला आहे ना त्या मुलगीचा फोटो दिलाय आणि हिची इन्फॉर्मेशन काढायला सांगितले. आणि मग मंडळी आता तो पोलीस आहे ना तो फोटो हातात घेतो आणि मग आता तो म्हणतो अरे पाटील लय वर्षापूर्वी एक बाई अशाच पोरींला बस स्टॉपवर स्टेशनवर पाकिट मारायला सांगायची कदाचित ही मुलगी त्यापैकी असेल. मग मंडळी आता हा पाटील म्हणतो अहो मग त्या बाईचं जराशी इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करा कदाचित आपल्याला तिच्या रेकॉर्डवर पत्ता वगैरे सापडेल. आता मंडळी या पाटीलने आहे ना या महिपतला फोन करून बोललाय की तुम्ही जी मला
मुलगीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती ना, तिची थोडीशी इन्फॉर्मेशन मला भेटली आहे. ती पोरगी ज्या बाईकडे राहायची ना, तिचा थोडाफार मला इन्फॉर्मेशन भेटली आहे. आणि त्या बाईचा पत्ता आहे ना, मी तुम्हाला 1-2 दिवसात शोधून देतो. मग आता हा महिपत म्हणतो, 1-2 दिवसात नाही, उद्याच्या उद्या मला पाहिजे कसं पण. तेवढाच तुझ्याकडे टाइम आहे, चल ठेव फोन. आणि मंडळी आता तुम्ही बघा, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य आणि अर्जुन ते तिघही जण बोलत आहे. आता हा पाटील येतो आणि मग आता ते इन्स्पेक्टर सावंत त्याला बोलवतात आणि मग आता म्हणतात, पाटील इकडे हे. पाटील, त्या मुलीबद्दल काय सापडलं का? मग आता पाटील म्हणतो, नाही सर, मी लय प्रयत्न करतोय पण काय अजून सापडलं नाहीये. मग मंडळी आता हा जात असतो आणि मंडळी आता हा पाटील अचानक पडतो आणि मग आता त्याच्या हातातून ते सगळे फाईल उडून पडतात. आणि आता अर्जुन त्या पाटीलची मदत करायला येतो आणि मग मंडळी आता तो ते सगळे कागद वगैरे उचलायला लागतो. आणि मंडळी आता या अर्जुनला आहे ना, या प्रियाची चोरीची कंप्लेंट ची फाईल भेटली आहे असं तर मंडळी आपल्याला दिसत आहे. पण आता बघूया मंडळी काय काय ट्विस्ट येतात. आणि आता हा भाग आता इथे संपला आहे मंडळी. आणि मंडळी जर तुम्हाला आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला मंडळी प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मंडळी तर मंडळी पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.